नमस्कार मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज स्वीकृतीनंतर आता हे अनुदान ही महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या अर्जाचे अनुदान थेट खात्यात जमा केले जाईल. पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्ज प्रक्रियेतील सर्व टप्पे काढून प्रक्रिया ही आता डिजिटल करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आपण महाडीबीटीच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने यामध्ये अर्ज करू शकतात. तर यामध्ये कमीत कमी 1,00,000 आणि जास्तीत जास्त 2,00,000 इतके सानुग्रह अनुदान मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर अर्ज करण्यासाठी आपणास महाडीबीटीच्या वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर येथे आल्याच्यानंतर वैयक्तिक शेतकरी, तर यामध्ये आपणास आपला जो काही शेतकरी आय डी आहे, फार्मर आय डी आहे, तो नंबर येथे टाकायचा आहे. OTP पाठवा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. तर आलेला जो काही OTP आहे शेतकरी आय डीशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला आहे. तो OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि OTP तपासा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. जर आपण पहिल्यांदाच या वेबसाईटला व्हिजिट करत असाल तर आपली प्रोफाईल यामध्ये सुरुवातीला 100% पूर्ण करून घ्यावी लागणार आहे आपली वैयक्तिक माहिती भरून. तर मी ऑलरेडी केलेली आहे. तर येथे प्रोफाईल जी काय 100% पूर्ण दाखवत आहे, तर मी येथे ओके करतो. त्यानंतर आपणास येथे घटकासाठी अर्ज करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपणास हे पेज खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि येथे आपण पाहू शकतात की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना हे जे काही नवीन ऑप्शन आहे हे पोर्टलवर जोडण्यात आलेले आहे. आणि त्याच्याच पुढे आपण येथे माहितीसुद्धा पाहू शकतात की यामध्ये कागदपत्रे काय लागणार आहे, तर याची माहिती सध्या यामध्ये दाखवत नाही. त्यानंतर आपणास येथे बाबी निवडा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही तालुका असेल तो येथे दाखवला जाईल. गावाचे नाव येथे दाखवले जाईल. त्यानंतर येथे अर्जदार प्रकार, तर निवड करा. यामध्ये आपण पाहू शकतात की जमीनधारक शेतकरी स्वतः यामध्ये या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा जर काही अपघात झालेला असेल तर त्याचेसुद्धा येथे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर माझ्या कुटुंबातील सदस्याचा अपघात झाला आहे हे ऑप्शन जर येथे निवडले तर आपण येथे पाहू शकतात की अपघाताचा प्रकारमध्ये अपंगत्व किंवा मृत्यू, तर मी इथे अपंगत्व निवडतो. त्यानंतर अर्जदाराचे अपघातग्रस्त शेतकऱ्याशी कौटुंबिक नातेसंबंध, तर यामध्ये अविवाहित मुलगी, आई, पती, मुलगा किंवा वडील. यानंतर खाली अपघातग्रस्त शेतकऱ्याचा तपशील, तर अपघातग्रस्त शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक येथे टाकायचा आहे. सत्यता पडताळा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर अशा पद्धतीने हा जो काही फॉर्म आहे आपणास फिलअप करून घ्यायचा आहे. तर मी अर्जदाराच्या प्रकारामध्ये इथे जमीनधारक शेतकरी स्वतः हे ऑप्शन इथे निवडतो. हे ऑप्शन निवडल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याची जी काही डिटेल आहे ही ऑटोमॅटिक येथे फेच होऊन येईल, आपण येथे पाहू शकतात. त्यानंतर आपणास येथे अपघाताचा प्रकार, अपंगत्व हे ऑप्शन यामध्ये निवडायचे आहे. त्यानंतर खाली अपघाताचे जे काही स्वरूप आहे तर आपण यामध्ये पाहू शकतात की रस्ते अपघात, रेल्वे अपघात, सर्पदंश व विंचूदंश, जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, तर अशा प्रकारचे बरेच ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहे. आपण हे पोर्टलवर येऊन एकदा वाचून घ्या. तर मी येथे समजा सर्पदंश व विंचूदंश हे ऑप्शन इथे निवडतो. तर इथे अशा प्रकारची वॉर्निंग दाखवेल, कृपया अतिरिक्त अपघाती माहिती निवडा. तर इथे ओके. त्यानंतर आपणास इथे अपघाताची तारीख टाकायची आहे. त्यानंतर मृत्यूची तारीख, तर इथे वय ऑटोमॅटिक फेच होऊन आलेले आहे. त्यानंतर वैद्यकीय उपचार आणि शवविच्छेदन अहवाल उपलब्ध नसण्यापूर्वी शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे का, होय किंवा नाही हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. त्यानंतर खाली आपण पाहू शकता की डोळा गळणे, तर यामध्ये जे काही ऑप्शन असेल ते आपण यामध्ये निवडून घेऊ शकतात. तर हाताचे जर नुकसान झालेले असेल तर एक हात, दोन्ही हाताला अपंगत्व नाही, तर यापैकी जे योग्य असेल ते आपल्या पद्धतीने यामध्ये निवडून घ्यायचे आहे. जर पायाचे काही नुकसान झालेले असेल तर एक पाय, दोन्ही पाय
पायात अपंगत्व नाही, जे असेल ते आपल्या पद्धतीने यामध्ये निवडायचे आहे. त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक आपणास यामध्ये टाकायचा आहे. आयएफएससी कोड यामध्ये टाकल्याच्यानंतर आपणास खाली काही ऑप्शन देण्यात आलेले आहे. ही जी काही कागदपत्रे आहे तर आपण यामध्ये पाहू शकता. 7/12 उतारा, शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तळाट्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल. तर अशा प्रकारचे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन आपण यामध्ये पाहू शकता. तर हे ऑप्शन निवडल्याच्यानंतर आपणास इथे पाहू शकतात की अपंगत्व झालेल्या शेतकऱ्याचे अर्जदाराचे संपूर्ण फोटो डोक्यापासून ते पायापर्यंत. तर मी इथे हे ऑप्शन निवडलेले आहे. अपंगत्व झालेल्या शेतकऱ्याचे अर्जदाराचे संपूर्ण फोटो डोक्यापासून ते पायापर्यंत. जर निकामी झालेल्या अवयवाचे फोटो तर येथे ते फोटो आपणास टाकावे लागणार आहे. त्यानंतर हे जे काही 2 बॉक्स दिसत आहे हे डिक्लेरेशन आहे. हे आपणास येथे अशा प्रकारे टिक करून घ्यायचे आहे आणि आपला जो काही अर्ज आहे हा यामध्ये सबमिट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, शेतीत काम करताना विविध कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात घडतात. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्यात एप्रिल 2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबविली जाते. या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती. हा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्याकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी त्यानंतर आयुक्त कार्यालयात येत असते. त्यासाठी मोठा कालावधी हा लागत होता. कागदपत्रातील त्रुटी, पूर्ततेतील विलंब यामुळे अनुदानास देण्यास उशीर लागत असे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने सर्व टप्पे काढून टाकून अर्ज करण्याची आणि छाननीची जी काही प्रक्रिया आहे ही ऑनलाईन केलेली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याने मंजूर केलेला अर्ज ग्राह्य धरून अनुदान वितरित करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घरबसल्या अर्ज भरू शकतील. तसेच अर्जाची सद्यस्थितीही पाहता येणार आहे. अर्ज भरल्यानंतर तो कृषी अधिकाऱ्यांच्या लॉग इनवर जाईल. कागदपत्रामध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित शेतकरी किंवा वारसदारांना SMS द्वारे सूचना मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्या अर्जामध्ये किंवा आपण जे काही कागदपत्रे अपलोड केलेली आहे यामध्ये जर त्रुटी असतील तर ती ऑनलाईनच आपणास यामध्ये सबमिट करून घ्यावी लागणार आहे. कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये हेलपाटे न मारता त्रुटी ऑनलाईनच दुरुस्त करता येणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावांची तपासणी करण्यात येईल आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती मंजूर देईल. त्यानंतरच अनुदानाची रक्कम थेट शेतकरी किंवा वारसदाराच्या बँक खात्यामध्येही जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती एक गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाची अशी एक माहिती. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.